नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी आहे बालाजी जगतकर. बीड शहरातील बार्शी रोड परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. एका विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या बेफाम आतषबाजीमुळे फोटोग्राफर गंभीर जखमी झाला असून लाखो रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमेश्वर मंदिर परिसरामागील आशीर्वाद मंगल कार्यालयात 28 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. मात्र ही आतषबाजी आवश्यक सुरक्षा उपायांशिवाय आणि नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दुर्घटनेत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररित्या भाजले गेले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत त्यांचे अंदाजे 5 ते 6 लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स आणि इतर व्यावसायिक साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार लोकवस्तीच्या भागात अग्निसुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था नसताना फटाके उडवण्यात आले. अधिकृत परवानग्या, प्रशिक्षित कर्मचारी किंवा सुरक्षा उपायांशिवाय झालेल्या या आतषबाजीमुळे लग्न समारंभात उपस्थित महिला, लहान मुले आणि नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे जखमी फोटोग्राफर अभिषेक कदम यांच्या स्वतःच्या विवाहाला अवघे काही दिवस बाकी असताना ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा मानसिक आणि आर्थिक आघात झाला आहे. दरम्यान संबंधित कार्यक्रमस्थळी विनापरवाना मद्यसाठा असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे निवेदन देण्यात आले असून आयोजक, इव्हेंट व्यवस्थापक, फटाके व्यावसायिक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कॅमेरामन हार्मिकासोबत बालाजी जगतकर, एक्सक्लुसिव्ह न्यूज 24, बीड.